आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 324, 323, 504, 506 सह कलम 34 अन्वये खटला चालविण्यात आला. पॅरा दिनांक 2/3/2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास फिर्यादी तिच्या अंगणामध्ये असताना यातील दोन्ही आरोपी तिला शिवीगाळ करू लागले. त्यावर ती त्यांना म्हणाली की मला शिव्या का देता फुलश. तेव्हा आरोपी अमोल फिर्यादीला म्हणाला की तुम्ही कैलासला पाठिंबा का देता फुलश. त्यावर फिर्यादीने त्यास आमचा काही संबंध नाही, तुम्ही मला का शिव्या देता असे समजावून सांगत असताना आरोपींनी तिला केस धरून चापट बुक्क्यांनी मारहाण केली फुलश. तेव्हा फिर्यादीचा मुलगा अजय व पती शिवाजी असे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी अजय याच्या हातावर काडीने मारहाण केली व शिवाजी यांच्या डोक्यात दगड मारून डोके फोडले व हातापायावर काडीने मुका मार दिला फुलश. त्यावेळी सुरेश राठोड व रुखमनबाई राठोड त्यांचे भांडण सोडवले फुलश. त्यानंतर फिर्यादीने आरोपी विरुद्ध प्रस्तुतची फिर्याद पोलीस ठाणे शेवली येथे दाखल केली फुलश. पॅरा फिर्यादीच्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शेवली येथे गुन्हा रजिस्टर नंबर 35/2020 नोंदविण्यात आला फुलश. गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री पाटील यांनी केला फुलश. तपासादरम्यान त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले, घटनास्थळ व जप्ती पंचनामा केला, जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत केले व त्यानंतर आरोपी विरुद्ध पुरावा मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले फुलश. पॅरा माझे पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध निशाणी 17 नुसार भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504 सह कलम 34 अन्वये दोषारोप ठेवून त्यांची जबानी निशाणी 18 व 19 नुसार नोंदविण्यात आली फुलश. सदर दोषारोपातील मजकूर आरोपींना वाचून समजावून सांगण्यात आला. आरोपींनी त्यांच्या जबानी दरम्यान त्यांच्यावर असलेले दोषारोप खोटे असल्याचे सांगून खटला पुढे चालविण्याची विनंती केली. पॅरा सदर प्रकरणात आरोपी व फिर्यादी यांनी निशाणी क्रमांक 35 व 36 नुसार सदरचा गुन्हा तडजोड करण्याकामी विनंती अर्ज व तडजोड पत्र सादर केले होते फुलश. परंतु सदर प्रकरणात आरोपी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 324 अंतर्गत गुन्हा नोंद असल्याने तसेच सदर कलमांतर्गत गुन्हा हा तडजोड बाह्य असल्याने आरोपी व फिर्यादी यांच्यामधील तडजोड पत्र ग्राह्य धरता येणार नाही. वृषभ गुण दोषांवर सदर खटला विचारात घेऊन त्यावर न्याय निर्णय देणे उचित होणार आहे. पॅरा सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबातून आरोपी विरुद्ध कोणताही गुन्हादर्शक पुरावा न आल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313 नुसार आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. पॅरा सहाय्यक सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद तसेच प्रस्तुत फौजदारी खटल्यामध्ये न्यायालयासमोर आलेल्या संपूर्ण बाबी विचारात घेऊन मी खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित करून त्यांचा निष्कर्ष कारणे मीमांसेसहित देत आहे. नंबर 1. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की दिनांक 2/3/2020 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान मौजे शिवनगर उखळी तालुका जिल्हा जालना येथे यातील दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा मुलगा व पती यांना काडीने व दगडाने मारून दुखापत केली
व त्याद्वारे भारतीय दंडविधान कलम 324 सह कलम 34 अन्वये गुन्हा केला? क्वेश्चन मार्क नाही. पॅरा नंबर 2. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की वरील नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला चापटबुक्क्यांनी मारहाण केली व त्याद्वारे भारतीय दंडविधान कलम 323 सह कलम 34 अन्वये गुन्हा केला? क्वेश्चन मार्क नाही. पॅरा नंबर 3. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की वरील नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी तिचा मुलगा व पती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना सार्वजनिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त केले व त्याद्वारे भारतीय दंड विधान कलम 504 सह कलम 34 अन्वये गुन्हा केला? क्वेश्चन मार्क नाही. पॅरा अभियोग पक्षाने उपरोक्त सादर केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुराव्यांचे गुणदोषावर अवलोकन करण्यापूर्वी प्रामुख्याने नमूद करावे लागेल की प्रचलित न्यायतत्व प्रणालीनुसार आरोपीचे अपराधाचे कृत्य साबित करण्याचे सर्वस्वी जबाबदारी ही अभियोग पक्षावर असते. फुलशब्द ती जबाबदारी अभियोग पक्षाने बजावताना त्रुटी विसंगती व निर्विवादपणे सिद्ध करावयाचे असते. पॅरा वरील तिन्ही मुद्दे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे तसेच एकाच घटनेशी संबंधित असल्याने कथनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी मुद्दा क्रमांक 1 ते 3 ची कारण मीमांसा एकत्रित नोंदवित आहे. पॅरा आरोपींवरील दोषारोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक 3 फिर्यादी इंदुबाई राठोड हिने तिच्या पुराव्यात निशाणी क्रमांक 41 वर कथन केले की ती सर्व आरोपींना ओळखते कारण ते तिच्या तांड्यातील रहिवाशी आहेत. तसेच घटना ही सुमारे 2 वर्षापूर्वी सायंकाळी 6 वाजता तिच्या घरासमोर घडली होती. परंतु सदर दिवशी तिच्यात व आरोपींमध्ये किरकोळ स्वरूपाचा वादविवाद झाला होता व त्या व्यतिरिक्त काही घडले नाही असे कथन केले. पॅरा सदर साक्षीदाराने पुढे तिच्या जबाबात फिर्यादी व छापील प्रथम खबरवर तिच्या निशाणी अंगठा अनुक्रमे निशाणी 42 व 43 प्रमाणे असल्याचे मान्य केले आहे, परंतु त्यातील मजकूर तिला मान्य व कबूल नसल्याचे कथन केले. स्टॉप.